दर्यापूर तालुक्यातील सौंदळी शिवारात शासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका आज शेकडो शेतकऱ्यांना बसत आहे। 2014-15 मध्ये पाटबंधारे विभाग आणि कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या शेती लागत लहान योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी शेतात लांगा टाकल्या। त्यावेळी पावसाचे साचलेले पाणी नैसर्गिक मार्गाने वाहून जाण्यासाठी स्वतंत्र निचरा व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन संबंधित विभागाने दिले होते। मात्र तब्बल अनेक वर्षे उलटूनही हे आश्वासन कागदावरच राहिल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। यावर्षी झालेल्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। काही शेतकऱ्यांनी लांगांवर आणखी भर घालून पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा पूर्णपणे बंद झाला। परिणामी परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून हाताशी आलेली खरीप पिके अक्षरशः नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून उपासमारीची वेळ ओढवल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की वेळेत निचराची व्यवस्था केली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती। मात्र संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। स्थानिक शेतकऱ्यांनी संबंधित विभागासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी तोडगा काढावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। येत्या काही दिवसांत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही तर दर्यापूर तहसीलदारांना निवेदन देऊन आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। त्यामुळे प्रशासन आता जागे होणार की शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे पुन्हा दुर्लक्ष करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।